तर पहिली स्टेप आहे मायटोसिस. 2 प्रकारे सेल डिव्हिजन होतं. किती प्रकारे होतं? 2 प्रकारे. एक म्हणजे मायटोसिस आणि दुसरं म्हणजे मिओसिस. ओके, तर मायटोसिस हे कसं होतं? तर मायटोसिस मध्ये काय होतं? तर दिस सेल डिव्हिजन इज इक्वेशनल डिव्हिजन. दिस सेल डिव्हिजन इज इक्वेशनल सेल डिव्हिजन. पहा, याच्यामध्ये 4 स्टेप्स येतात. तर पहिली आहे इंटरफेज, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज. मोस्ट ऑफ द टाइम इंटरफेज ही कोणी काउंट नाही करत, दुसऱ्यापासून काउंट करतात. पण इंटरफेज, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टेलोफेज या फेजेस मध्ये यांचं काय होते? सेल डिव्हिजन होतं. म्हणजे काय की आता हा एक पर्टिक्युलर सेल आहे. पर्टिक्युलर सेल. ह्युमन बीइंग्स मध्ये किती क्रोमोझोम्स असतात? Is anyone know how many chromosomes, how many pairs of chromosomes are present in human beings? Anyone please reply? No? तर पहा 46 क्रोमोझोम्स असतात आपल्या बॉडीमध्ये. प्रत्येक ह्युमन बिंग कडे किती क्रोमोझोम्स असतात? 46. दॅट मीन्स 23 पेअर्स ऑफ द क्रोमोझोम्स. किती? 23 पेअर्स. पहा इथे पेअर दिसतोय, एक पेअर दिसतोय. जेव्हा हा सेल आहे याच्यामध्ये किती आहे? एक पेअर दाखवलेला आहे. या पेअरचं काय होतं? पहिले तर ते दोघं एकत्र येतात. ओके, जॉईन होतात. जॉईन झाल्यानंतर मग एक सेंटर मध्ये त्यांना काय केलं जातं? सेंट्रिफ्यूज फोर्स लावलं, सेंट्रिफ्युगल फोर्स लावला जातो. सेंट्रिफ्युगल फोर्सने काय होतात? हे दोघं वेगवेगळे होतात. ओके, मग वेगवेगळे झाल्यानंतर त्याचं काय होते? मग याच्यामध्ये अॅनाफेज होते. अॅनाफेज मध्ये मग यांचं काय होतं? सेपरेशन होतं. अशा पद्धतीने जे मायटोसिस आहे ते काय केलं जातं? कॅरीड आउट केलं जातं. तर सेल डिव्हिजन हे 2 पद्धतीने केलं जातं. एक म्हणजे मायटोसिस आणि दुसरं म्हणजे मिओसिस. मायटोसिस इज द इक्वेशनल सेल डिव्हिजन. इक्वेशनल का बरं? कारण की नंबर ऑफ क्रोमोझोम्स रिमेन same in daughter cell, remain same in daughter cell. Hi parent cell. This is the parent cell having chromosomes 46. Having chromosome 46. These both are the daughter cell. These both are the daughter. These both are the daughter cells. आणि ह्या daughter cells मध्ये किती क्रोमोझोम्स असतील? Obviously 46. किती? 46. म्हणजे की n number of chromosomes are get divided into 2 cells that contains n number of chromosomes. That contains n number of chromosomes. That is known as the mitosis. That is known as the mitosis. After mitosis, we get the 2 cells of same number of chromosomes. Of same number of क्रोमोझोम्स. आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो? इक्वेशनल डिव्हिजन. इक्वेशनल डिव्हिजन. कारण की क्रोमोझोम्स कसे राहिले? इक्वल्स राहिले. क्रोमोझोम्स कसे राहिले? इक्वल्स राहिले.